गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी आज माझी झोप एकदम कंप्लीट झालेली. 4-5 दिवसांनी आज आरामात झोपलं आणि मला नाश्त्याला डोसा बनवून घातले. ओ माय गॉड, काय गोंगट असते आमच्या घरी सकाळच्या खाली. असं घ्यायचा, डायरेक्ट टाकायचा. यो झाला डोसा. काय गोंगाट असते सकाळी माहीत नाही मला. असंच मी 2-3 डोसा बनवतो आणि खातो नाश्ता करून. मग आज मला जरा पीनट बटर बनवत आहे कारण तो वाला संपला पूर्ण खाऊन. यो परफेक्ट डोसा, परफेक्ट डोसा. बघा मी कसा बनवतो, एकदम परफेक्ट डोसा, एकदम गोल गोल गोल. तर आता चालू दुकानावर मम्मीला थोडे ते कच्चे आंबे आणून द्यायचे कारण की तो आंब पण आणायचा आहे आणि मला पण पीनट बटर पण मला सामान आणायचं आहे आणि दिवशीला पण थोडंसं सामान आणायचं आहे. पण त्याला काय गुलाबजल पाहिजे. फुटला पण नाही फुटला. यो फुटला असतं तर मी इथून डायरेक्ट बाहेर मला काढला असता. आता दुकानावरून मी माझा सामान तर आणला, म्हणजे मम्मीला आंबा आणायचे होते, दिवशीला गुलाबजल आणि बाकी काहीतरी. मी मला कॉफी आणि डार्क चॉकलेट आणला. त्याचं आता आपण बनवू पीनट बटर. शिंगाणं होते घरात आधीपासून. पीनट बटर बनवून झाला. यो बघा काय भारी दिसते, एकदम यमी दिसते जरा. आता मम्मीने मस्तपैकी आंबा कापला आणि मी आंबा खातो. माय गॉड, वाजत जरा आंबटच लागते. आंबा तर गोड आहे पण वास आंबट आहे. आता थोडा आधी त्याच्याबरोबर बाहेर चाललो कारण की त्याला AC बघायचे. मग त्याला तो दुकान दाखवायचं चाललं फक्त. इन्स्टॉलेशन तर बुक करू. काय पाण्याने टोकन अमाऊंट दिली ना तरी बुक करून देऊ. तर AC बघून आलो आणि आता चाललो मी जिमला. म्हणजे जर रेडीमेड होतो मग जिमला जातो. काय आता रेडीमेड झालो आणि चालू जिमला कारण की आमच्या घरी लाईट पण गेली. लगेच जशी लाईट गेली तशी दुसऱ्या सेकंडाला उठलो मी आणि चालू जिमला. आणि आता प्री वर्कआउटमध्ये आंबा आणि कॉफी, अशी आंबट कॉफी डुबायची आणि अशी खायची. ठीक आहे. बाईक आहे, बरेच दिवसामधून आज बाईक घेऊन जाऊ. आणि जिमला जायला टाईमच नाही भेटत. आता तुम्ही बघितला एक्झाम चालू. एक्झामचा टाईम पण असा फालतू आणि होता. ठीक आहे चल, ते 2 पेपर होता. सेमिस्टरचा पेपर एक तर एवढी गरमी आहे, बेकार गरमी. आणि सेमिस्टरचं पेपर कधी असलं पाहिजे. एक तर सकाळी 10:30 असायच्या आधी ते ठीक होतं. दुपारी 2 गरमीचा पीक टाईम, दुपारी 2 ते 5 पोरे येतील कधी. लोकलच्या त्यांना तर जाऊ दे, चला लोकलच्यांना पण त्रासच आहे पण ते तरी येऊ शकतात. जी लांब येतात नाही, असं वैताग आले. काय बोलू आता कॉलेजला. हे सगळं जाऊ दे. आता जाऊन येतो जिमला. पेपर आता देऊन टाकू, काय करणार आता. तर जिमवरून जाऊन आलो आणि आज पण सगळी बाहेर गेले वाटते. सिद्धू एकटाच आहे वाटते घरात. सिद्धू पण आता लेट आला असं. ही गादी अशी काढली कारण की बाहेर उन्हात ठेवलेली ती आणि बाहेरच सुटलेला वारा. सिद्धूला पटकन फोन करून सांगला गादी आतमध्ये घे. तर आता मेडिकलला जायच्या आधी मला रात्रीचं जेवण आणले. जेवण म्हणजे पनीर आणि सोयाबीन आणले. मला एक नवीन रेसिपी भेटली. नवीन काय भेटलं ना, मला ट्राय करायला जाम मजा येते. आणि आता तसं मम्मी पप्पा आणि दादा वाटते जेवायला नाही आहेत, लग्नाला गेलेत बाहेर. मम्मी चपाती टाकून गेले, मला भाजी पण टाकून गेले. पण बरं आपण काहीतरी नवीन ट्राय करू माझ्या बॉडी. तर पनीर मी मॅरिनेट करून ठेवला, तुम्हाला दाखवतो कसं गेले. पनीर आणि सोयाबीन हे बघा. मग आल्यावर याला ऑइल फ्राय नाही करणार, एकदम ते नाही का हलका ऑइल टाकून टॉस करून, तसं टॉस करून अजून त्याच्यात काहीतरी टाकत आहे तो तुम्हाला दाखवेन. आता जाऊ पटकन मेडिकलला. तर आता आलेलो मेडिकलला. या मेडिकलवर बसायला एवढी मजा येते ना, पण की इथे AC आहे, अजून काय नाही. आणि मग जर्नल कंप्लीट करत होतो. एक बाकी आहे कालचा 10वा, तो झाला का आपण फ्री. ओ माय गॉड, रेड पाडली ना एक पसंत. हां कारण ते कलर पण इथं हालत आहे समोर. मी पण जाणार होतो पण मला मेडिकलला यायला लागलाय म्हणून मी गेलो नाही. आणि यांना दोघांना, माझे शूटर लोकांना पाठवला. पण घरी आलो आणि सिद्धू अजून जागा आहे म्हणजे काय विषय आहे. आज सॅटर्डे आहे म्हणून जागा आहे. उद्या संडे आहे ना, मग आराम उठायचा. तर जेवायला आता रेडी करत होतो मी. तर मग असं पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं तो वाला. हे बघा पनीर आणि सोयाबीन.
आणि मला कांदा शिमला मिरची आणि काय होतं टोमॅटो पण कट केलं. ही एकदम रेडी झाली, एकदम म्हणजे एकदम प्रॉपर शिजलेलं आहे पनीर तर शिजत नाही, पण तो असा कडक होते नाही का, तसं झालेलं आहे एकदम. तर जेवण बिवण झाला माझा आणि आता झोपायची तयारी करणारच होतो, पण तोपर्यंत असा प्लॅन झाला. सिद्धू आणि दिशू दोघांनी मिळून एक प्लॅन केला. त्यांना भूक लागलेली, ते काहीतरी पार्सल आणायला गेले सिद्धू. मग आता जरा तिथं पण तोंड मारूच आपण, मग त्याच्यानंतर झोपायला जाऊ. बघू काय आणते सिद्धू. नाश्ता इज युअर गॉईज. नाश्ता आता खाऊ परत. तशी भूक तर मला परत लागली. ते नाव बिव ऐकून राईस काय चिल्ली काय, हिअर इज द चिकन चिल्ली काय मस्त चिकन चिल्ली खाऊ फ्रायवाली. आणि मग तर जेवून झाला आणि चिकन चिल्ली आणि राईस पण खाऊन झाला आणि आता हा झोपायची वेळ झालेली आहे. आता काय प्लॅन आहे का? ते आहे आता काय नाही. मग आता डायरेक्ट आपण झोपूच. तर हा ब्लॉग एवढंच होता. आणि उद्या आम्ही परत जाणार आहोत मुंबईला कुठं बगदादीला. असा प्लॅन चालला आहे आमचा. बघू उद्या सकाळी जाऊ, नक्की नाही पण विचार तर चालले जायचा. तर बघू उद्या गेलो तुम्हाला नक्की दाखवून उद्याचा ब्लॉग बघा. तर हा ब्लॉग एवढाच होता. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज, गुड नाईट, झोपा.